नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 18 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बुलेट रॅपिड फायर म्हणून रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो. तुम्ही देखील न चुकता तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला बघूयात आपण खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याच्यावरती एकदा चर्चा करूयात आपण. दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी कोणत्या ठिकाणी शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे? झालं, साधारणतः पार पडलेलं आहे. आणि लीना मेहेंदळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि हे साहित्य संमेलन पहिल्यांदा पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 IMP आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. रेखा गुप्ता. चला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सर्वांनी द्यायचा आहे. बघूयात अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच 2025-26 मध्ये भारतात पेटंट दाखल करण्याच्या संख्येत कोणता राज्य हा प्रथम क्रमांकावर आहे? भारतामध्ये पेटंट जो आहे ओन संपत्ती पेटंट म्हणतो आपण त्याला, जे आपण स्वतः तयार केलेला असतो. मार्केटमध्ये कुणीही त्याची कॉपी करू शकत नाही. ओके. असं आपलं प्रॉडक्ट, असं आपलं उत्पादन ज्याला आपण पेटंट दाखल करतो आणि तो आपल्या नावावर करून घेतो. ह्याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 23% पेटंट हे एकट्या राज्याकडे आहेत. तो राज्य आहे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 1. तामिळनाडू राज्य लक्षात ठेवा, हा आघाडीवरती आहे, 1 नंबरला आहे. कारण काही दिवसापूर्वीच तामिळनाडूने तामिळनाडू राज्य हा भारतातील पहिला राज्य आहे ज्यांनी भारतातील पहिले समर्पित समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण जो आहे, भारतातील पहिलं डीप टेक स्टार्टअप धोरण देखील राबवलेलं होतं. क्वेश्चन विचारतील की भारतातील पहिले समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्याने राबवलं असेल, तर तो राज्य आहे तामिळनाडू. ओके. लक्षात ठेवा, हा 1 नंबरला राहिला आहे 2025-26च्या पेटंट दाखलमध्ये. भारत देखील आहे. भारत हा संपूर्ण जगामध्ये विचारलं पेटंट दाखल करण्यामध्ये कितव्या क्रमांकावर, तर तो 6व्या क्रमांकावरती आहे. भारत क्रमांक हा 6वा आहे. हे मी नाही सांगत, हे सांगतात केंद्रीय मंत्री आपले पियुष गोयल, जे केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत, लक्षात ठेवा. ओके. संपूर्ण अ, भारताचं जो काही 1.43 लाख जे आहेत पेटंट, एवढे पेटंट साधारणतः दाखल झालेले आहेत. बौद्धिक संपदा हक्क परिसंस्था मजबूत करण्यासाठी सरकारने उचललेल्या अनेक पावलांमुळे मागील आर्थिक वर्षातील जवळपास 1,10,375च्या तुलनेत 2025-26 मध्ये पेटंट जो काही अर्ज आहेत, या अर्जांची संख्या ही साधारणतः 30.2% वाढलेली आहे आणि तो आता 1,43,000 एवढी झालेली आहे. अर्जांची संख्या झालेली आहे, लक्षात ठेवा. IMP आणि केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? पियुष गोयल. मग तामिळनाडू आलेलाच आहे. तर तामिळनाडूविषयी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेवढे आपण चर्चा करूया. तामिळनाडू राज्यातील सर्वात उत्तरेकडे जो जिल्हा आहे, तर तो आहे तिरुवल्लूर नावाचा जिल्हा आणि तामिळनाडूचा सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे कन्याकुमारी, जो भारताचं मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडचे टोक देखील आहे. कन्याकुमारी लक्षात ठेवा. जे कंटिन्यू आपण नाव ऐकत असतो, चर्चेमध्ये असतो बघा, रामनाथपुरम, रामेश्वरम आहे ना, ज्या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलामचा जन्म झाला होता, तो ह्या ठिकाणी बघा. हा ॲक्चुअली रामनाथपुरम जिल्हा आहे. हे आहे रामेश्वरमचा हे भूमी. रामनाथपुरम लक्षात ठेवा. मदुरै या ठिकाणी आहे. ओके. दिंडीगुलचे काय प्रसिद्ध आहेत? कुलूप. ओके. संपूर्ण भारतामध्ये दिंडीगुलचे काय प्रसिद्ध आहेत विचारतील तुम्हाला. कुलूप आहे, कुलूप. हे खूप प्रसिद्ध आहेत. असो, काही पॉईंट बघत आपण. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री सध्याच्या घडीला MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. विधानसभेची सदस्य संख्या आहे 234, 234 असं लक्षात ठेवा. लोकसभेची सदस्य संख्या आहे 39. म्हणजे तामिळनाडू राज्यातून लोकसभेमध्ये 39 सदस्य जातात. राज्य प्राणी आहे त्यांचा निलगिरी तहर, हा आहे निलगिरी तहर. राज्य फुलपाखरू आहे तामिळ यवमॅन म्हणतो आपण, तामिळ योमन. त्यानंतर राज्य फळ आहे फणस आणि तामिळ राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान येतात गिंडी, मुदुमलाई, मन्नारचे आखात, इंदिरा गांधी आणि मुकुर्ती. हे सर्व राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू या राज्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. जे या ठिकाणी आहेत बघा, गिंडी या ठिकाणी सर्वात उत्तरेकडे गिंडी आहे. या ठिकाणी गल्फ ऑफ मन्नार, मन्नारचे आखात, हे जे आखात आहे ना, हे मन्नारचे आखात आहे. ओके. त्यानंतर मुदुमलाई, मुकुर्ती आणि अण्णामलाई. अण्णामलाई म्हणजेच इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. चलो दुसरा प्रश्न बघत आपण. नुकत्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने लिलावासाठी
लागणारा जो काही वेळ आहे तो वेळ कमी करणे, सरकारी रोखे बाजारातील किमतींमध्ये पारदर्शकता वाढविणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी कोणती योजना नुकतेच जाहीर केलेली आहे? आर-बी-आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यांनी उत्कर्ष 2029 योजना लॉन्च केली. पर्याय क्रमांक 1. उत्कर्ष 2029 काय विचारतील? तर आर-बी-आयचं लिलावासाठी लागणारा वेळ कमी करणे किंवा पारदर्शकता आणण्यासाठीची ही योजना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर-बी-आय त्याचा ॲक्ट आहे, कायदा आहे 1934चं आणि त्याची स्थापना करण्यात आली होती आर-बी-आयचं 1 एप्रिल 1935 मध्ये आणि त्याचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं 1949 मध्ये 1 जानेवारीला. ओके. 35 मध्ये ज्यावेळेस त्याचं स्थापना करण्यात आली होती, त्यावेळेस त्याचं हेडक्वार्टर होतं कोलकाता या ठिकाणी. ओके. कोलकातावरून मुंबई जे आहे ते त्याचं हेडक्वार्टर ट्रान्सफर करण्यात आलं कधी? 1937 मध्ये. लक्षात ठेवा हे क्वेश्चन पोलीस भरतीला विचारलं आहे, की मुंबई हे कधी बनलेली आहे राजधानी मुख्यालयाचं आर-बी-आयचं? 1937 मध्ये. सध्या मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा तिसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे चर्चेत असलेले अभिनेते विजय थलपती यांच्या पक्षाचे नाव काय आहे? ओके. विजय थलपती खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आणि हे तुम्ही यांना चित्रपटामध्ये देखील खूप पाहिलेलं आहे. ओके. विजय थलपती म्हणतो आपण त्यांना, विजय अभिनेते आणि त्यांच्या नवीन पक्षाचं नाव आहे द्रविड. ओके. त्यांचं पक्षाचं नाव आहे तमिळगा वेत्री कझगम किंवा कळघम म्हणतो आपण. तमिळगा वेत्री कळघम. कळघमला कझगम असंही कधी-कधी म्हणतात. पण ठीक आहे, कळघम लक्षात ठेवा. टी-व्ही-के म्हणतो आपण त्याला. टी-व्ही-के या पक्षाची स्थापना त्यांनी 2024 मध्ये केलेली होती. लक्षात ठेवा या पक्षामध्ये 2 कलर आहेत. एक पिवळा कलर आहे, दुसरा हा रेड कलर आहे. लाल कलर नाही. हे 2 कलर लक्षात ठेवा. ठीक आहे ना? आणि मरून ॲक्च्युअली हे लाल म्हणण्यापेक्षा मरून कलर म्हणतो आपण ह्याला. मरून कलर आहे लक्षात ठेवा आणि आतमध्ये 2 हत्ती आहेत बघा. 2 हत्ती आहेत. मध्यभागी एक चिन्ह देखील आहे. इथे विजय थलपती. अच्छा, विजय थलपती यांचं पूर्ण ॲक्च्युअली नाव काय असेल? यांचं नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर. जोसेफ विजय चंद्रशेखर. पण हे जे फेमस आहेत हे विजय थलपती या नावाने. टी-व्ही-के लक्षात ठेवा. 2024 मध्ये या पक्षाची स्थापना त्यांनी केलं होतं. आणि मग पक्षाचं नाव आलेच आहेत, तर आपण बघूयात राष्ट्रीय पक्ष कोणते-कोणते आहेत भारतामध्ये. संपूर्ण भारतामध्ये सध्याच्या वेळेला राष्ट्रीय पक्षांची संख्या आहे 6. खूप महत्त्वाचं आहे. हा आहे बी-जे-पी, भारतीय जनता पार्टी म्हणतो आपण बी-जे-पी. ओके. उजव्या विचारसरणीचा 18व्या लोकसभेमध्ये बहुमत मिळालेला हा पक्ष. लक्षात ठेवा या पक्षाची स्थापना 1980 मध्ये झाली होती. पहिले अध्यक्ष होते बी-जे-पीचे. त्यांचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी. ओके. आणि सध्या नवीन बी-जे-पीचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील? नितीन नबीन लक्षात ठेवा. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्या पक्षाची स्थापना 1884 मध्ये झाली होती, 1885 मध्ये झाली होती. खूप महत्त्वाचा पक्ष. ओके. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो या ठिकाणी आहे. त्यानंतर आम आदमी पार्टी आहे, ज्याला आपण आप म्हणतो आपण. ओके. भ्रष्टाचार विरोधी भूमिकासाठी ओळखला जाणारा पक्ष म्हणजेच काय? हा आप आहे. त्यानंतर आहे बहुजन समाज पार्टी, बी-एस-पी म्हणतो आपण. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष बी-एस-पी आहे. बहुजन समाज पार्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी म्हणतो आपण सी-पी-आय-एम. हा आहे सी-पी-आय मार्क्सवादी. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी. लक्षात ठेवा. कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करणारा पक्ष म्हणून हा पक्ष ओळखला जातो. त्यानंतर एन-पी-पी, नॅशनल पीपल्स पार्टी 2013 मध्ये या पक्षाची स्थापना झाली होती. ईशान्य प्रदेशामध्ये घट्ट रुजलेली ही पार्टी. लक्षात ठेवा ही आहे एन-पी-पी, ज्या पक्षाचं चिन्ह आहे पुस्तक. आणि ह्या पक्षाची स्थापना केली होती कॉनरॅड संगमा यांनी. कॉनरॅड संगमा, ज्यांचे सुपुत्र सध्या मेघालयचे मुख्यमंत्री आहेत पी-ए संगमा. पी-ए संगमा सध्याच याची संस्थापक आहेत पी-ए संगमा. ॲक्च्युली पी-ए संगमा हे संस्थापक आहेत. ह्यांचे जे सुपुत्र आहेत कॉनरॅड संगमा, जे सध्याच्या वेळेला ह्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. रिपीट करतो. 2013 मध्ये या पक्षाची स्थापना झाली होती. पक्षाचे चिन्ह आहे पुस्तक. मुख्यालय शिलाँग या ठिकाणी आहे. या पक्षाचे संस्थापक आहेत पी-ए संगमा आणि सध्या अध्यक्ष आहेत कॉनरॅड संगमा, जे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. सध्या संपूर्ण भारतामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष विसरू नका. कारण कसं असतं, चालू घडामोडीच्या नादामध्ये फक्त आपण चालू घडामोडी वाचून जातो, परंतु जी-केला दुर्लक्ष करतो आणि प्रश्न येतो नेमकं जी-केवरती.
जी के चालू घडामोडी या दोन्हीचं पण मेळ, संगम जो व्यवस्थितपणे विद्यार्थी घालतो, तो विद्यार्थी 100% लवकर पास होतो, एवढं लक्षात ठेवा. फक्त चालू घडामोडी वाचून फायदा नाही, फक्त जी-के देखील वाचून फायदा नाही. जी-के प्लस चालू घडामोडी दोन्ही कव्हर मी करत असतो कमीत कमी वेळामध्ये. चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची पायाभरणी नुकतंच करण्यात आलेलं आहे? लता मंगेशकर आणि आशा भोसले किंवा आशा मंगेशकर यांच्या नावानं हे इन्स्टिट्यूट जे आहे त्याची पायाभरणी नुकतंच करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. की कुठं? तर पुणे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुणे तिथं काय उणे? पुणेला आपण भारताची सिलिकॉन व्हॅली, महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली असंही म्हणतो आपण, लक्षात ठेवा. पुणेला आय-टी पार्क, आय-टी हब देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओके. आणि शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. पुण्यामध्ये साधारणतः 14 तालुके येतात. पुणे हे शहर मोठा या नदीच्या काठी येतं. ओके. मोठा या नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. चला, लता आशा मंगेशकर आणि नुकतंच आशा भोसले यांचं निधन देखील झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल. पुढचा 5वा प्रश्न. दरवर्षी जागतिक आवाज दिन, ओके, वर्ल्ड व्हॉईस डे म्हणतो आपण. जागतिक आवाज दिन हा कधी असतो? हा असतो 16 एप्रिल रोजी. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. 16 एप्रिल जागतिक हा आवाज दिवस आहे. आणि मानवी जो काय आहे, मानव याचं श्रवण मर्यादा किती असेल? हा विज्ञानातला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवाची कर्णाची श्रवण मर्यादा किती असेल? तर ही आहे 20 ते 20,000 हर्ट्झ. ह्याच्या वारंवारितेमधला ध्वनी आला तर मानव ऐकू शकतो. हर्ट्झ ही वारंवारिता आणि वारंवारिता या वारंवारितेचं एकक आहे हर्ट्झ. लक्षात ठेवा. श्रवण मर्यादा. मग जे काही महत्त्वाचे दिवस आहेत एप्रिल महिन्यातील, त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस, ओडिशा राज्याचा स्थापना दिवस. 2 एप्रिलला आहे जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिल आहे जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला असतो CRPFचं शौर्य दिवस. 10 एप्रिलला असतो जागतिक होमिओपॅथी दिवस. 11 एप्रिल आहे शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिवस. 14 एप्रिलला असतो अग्निशमन सेवा दिवस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि जागतिक चकास रोग दिन. 15 एप्रिल आहे महिला बचत दिन. 16 एप्रिल आहे जागतिक आवाज दिन. 18 एप्रिल असतो जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल असतो नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल आहे जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन किंवा जागतिक भाषा दिवस. 24 एप्रिल आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल असतो जागतिक बौद्धिक संपदा दिन किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस किंवा आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच आशियातील सर्वात मोठा उन्नत वन्यजीव कॉरिडॉर भारतातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे? ओके. हा भारतातील पहिले एलिव्हेटेड वाईल्ड लाईफ कॉरिडॉर राहणार आहे. साधारणतः हा 12 किलोमीटरचा, ओके, हा 12 किलोमीटरचा हा महामार्ग राहणार आहे. जो सर्वात हाय एलिव्हेटेड राहील आणि सर्वात महत्त्वाचं हे आशियातील सर्वाधिक लांबीचा राहणार आहे. तो जाणार आहे एका राष्ट्रीय उद्यानातून. तो राष्ट्रीय उद्यान आहे राजाजी राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 1, जो की उत्तराखंड या राज्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान येतं. उत्तराखंड राज्यामध्ये. आणि हा जो काही कॉरिडॉर आहे तो जोडणार आहे 2 ठिकाणांना, दिल्ली ते डेहराडूनला. दिल्लीपासून ते डेहराडूनचा जो काही प्रवास आहे तो प्रवास साधारण भरपूर लांब आहे हे ॲक्च्युली हे अंतर. ओके. साधारणतः ओके, हा जो काही अंतर आहे तो अंतर 6 तास लागेल. हे नॉर्मल जायचं म्हटलं तर 6 तास हा वेळ लागत असतो. तो आता जवळपास फक्त आणि फक्त 2.5 तासांवर साधारणतः येणार आहे. हा महामार्ग बनल्यानंतर राजाजी राष्ट्रीय उद्यानमधून हा महामार्ग जाईल. या ठिकाणी बघून घेऊ शकता दिल्ली ते डेहराडूनचा हा प्रोजेक्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी त्याचं उद्घाटन केले होतं. हा पंतप्रधान वन्यजीव कॉरिडॉरला भेट देऊन त्यांचे आढावा देखील ते घेतलेले आहेत. 12 किलोमीटरचा लक्षात ठेवा उन्नत कॉरिडॉर IMP येतो, जो आशियातील सर्वात लांब आहे. आशियातील सर्वात लांब आहे IMP. ओके. हा 2.5 तासांवरती प्रवासाचा जो काही वेळ आहे तो वेळ देखील आलेला आहे. आणि जो दिल्ली हरिद्वार आहे त्याचं देखील अंतर आता कमी होऊन 2 तासावरती आलेलं आहे.
याच्या व्यतिरिक्त उत्तराखंड राज्यामध्ये राजाचे राष्ट्रीय उद्यान आहे. याच्या व्यतिरिक्त उत्तराखंड राज्यामध्ये जो पहिला राष्ट्रीय उद्यान होता ज्याचं नाव आहे जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट हा उत्तराखंड राज्यामधील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. हेही विसरायचं नाही संपूर्ण भारतामधील. आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, या पंतप्रधान कार्यालयाचं नाव चेंज करून आता नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय आहे? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच इन्फोसिस कंपनीने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? इन्फोसिस कंपनी एक आय-टी कंपनी आहे. ओके, याचं हेडक्वार्टर बेंगळुरू या ठिकाणी आहे. संपूर्ण जागतिक पातळीवरती मल्टीनॅशनल कंपनी आहे इन्फोसिस. याचे अध्यक्ष आहेत नारायण मूर्ती. नारायण मूर्ती लक्षात ठेवा इन्फोसिस. आणि याचे नवीन आता ब्रँड अँबॅसेडर बनले तर कार्लोस अल्कराज, पर्याय क्रमांक 1. कार्लोस अल्कराज लक्षात ठेवा. कार्लोस अल्कराज कोणता खेळ खेळतो? ओके, कार्लोस अल्कराज यांचा खेळ आहे टेनिस. टेनिस लक्षात ठेवा. आणि यंदाचं ऑस्ट्रेलियन ओपन जो क्रीडा स्पर्धा नुकतंच पार पडली, या वर्षीचं ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा विजेता कोण असेल? पुरुष एकेरीचा कार्लोस अल्कराज आहे. कार्लोस अल्कराज लक्षात ठेवा जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनले ते इन्फोसिस कंपनीचे. मग जे काय नुकतेच रिसेंटली ब्रँड अँबॅसेडर बनले त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. भीम ॲप्लिकेशनचा नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्रसिंग धोनी. सिटी युनियन बँकेचा नवीन ब्रँड अँबॅसेडर बनले तर रवींद्र जडेजा. T20 वर्ल्ड कप 2026चा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा. जनगणना 2027चा ब्रँड अँबॅसेडर सुदर्शन पटनाईक बनले आहेत. यामाहा म्युझिक कंपनीचे म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर AR रहमान. पहिल्या दिल्ली खेल महाकुंभचा राजदूत शिखर धवन. जिंदाल स्टील कंपनीचा पहिला ब्रँड अँबॅसेडर रणवीर सिंग. 18 जी काही स्पोर्ट्सवेअर कंपनी आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर येतं स्मृती मंधाना. आणि आता इन्फोसिस कंपनीचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर येतं कार्लोस अल्कराज. हे जेवढं जास्ती वेळ तुम्ही रिव्हिजन करताल ना, ओके, रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करताल तेवढं वाचून वाचून ऐकून ऐकून तुमचे हे पाठ होऊन जातील. त्यामुळे विश्वास ठेवायचा आहे आणि कंटिन्यू लेक्चर बघायचं आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये कोणत्या देशाने अमेरिका या देशाला मागे टाकत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे? म्हणजे पूर्वी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश अमेरिका होता साधारणतः. आता अमेरिकेला मागे टाकत 1 नंबरला बनले तो म्हणजे चीन, पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा चायना. चीन हा आता 1 नंबरला बनलेला आहे. ओके, लक्षात ठेवू शकता फेब्रुवारी 2026च्या ह्याच्यानुसार. चीनची राजधानी काय असेल? बीजिंग आहे. आपण बघूयातच चीन. या ठिकाणी जर आपण बघितलं तर चीनची राजधानी आहे बीजिंग. चीनचे चलन आहे युआन किंवा जर आपण रेन मिनबी असं म्हणतो. आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष सध्याच्याकडे शी जिनपिंग. चीनच्या संसदेचं नाव आहे नॅशनल पीपल्स काँग्रेस. नॅशनल पीपल्स काँग्रेसचं राष्ट्रीय स्मारक आहे चीनचं भिंत, जो सर्वात लांबीचं भिंत आहे संपूर्ण जगामध्ये. आणि अंतराळ संशोधन संस्था आहे चीनच्या, त्याचं नाव आहे CNSA. CNSA जसं भारताचं इस्रो आहे तसं CNSA चीनचं आहे. चीन आणि मंगोलिया, जो मंगोलिया या ठिकाणी येतो, यांच्या दरम्यान या ठिकाणी वाळवंट आहे, ज्याला म्हणतो आपण गोबीचे वाळवंट. चीन व मंगोलियाच्या दरम्यान गोबीचं वाळवंट आहे. लक्षात ठेवा सर्वात जास्त ओके, म्हणजे संपूर्ण जगातील सर्वाधिक देशांची सीमा लागलेला देश कुठला असेल तर तो चीन आहे. या ठिकाणी रशिया लागतो बघा. रशिया, किर्गिझस्तान, ओके, त्यानंतर या ठिकाणी भारत आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, ओके, ओके, म्यानमार आहे, व्हिएतनाम आहे. भरपूर देशांची सीमा ही लागलेली आहे. या ठिकाणी पण देश भरपूर आहेत. पुढचा प्रश्न 9वा. नुकतेच 97.81% मते मिळवून इस्माईल ओमर गुएलेव, ओके, हे कोणत्या देशाचे 6व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत? पहिले देखील हेच होते, आत्ताही तेच आहेत, ज्या देशाचं नाव आहे जिबुती. पर्याय क्रमांक 4. ओके, जिबुती लक्षात ठेवा. इस्माईल ओमर गुएलेह हे त्या देशाचे आता नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न 10वा प्रश्न IMP आहे. नुकतेच खालीलपैकी कोणाला अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे, ज्या आपण डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी म्हणतो आपण, या विभागाचे सचिव म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेलं आहे? पूर्वी देखील तेच प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, पण त्यांना त्यांचा कार्यकाळ संपला असल्यामुळं त्यांना परत 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पाठीमागे देखील ह्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्या व्यक्तींचं नाव आहे AK मोहंती, अजित कुमार मोहंती, पर्याय क्रमांक 3. ओके, अणुऊर्जा आयोग लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. भारतामध्ये BARC पण आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला आपण ट्रॉम्बे या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. ट्रॉम्बे
मुंबईला येतं. भारतामधील जो तारापूर आहे, तारापूर हे भारतातील पहिलं अणुविद्युत प्रकल्प आहे आणि पहिली अणुभट्टी जर विचारली तर ते आहे अप्सारा. अप्सराच्या व्यतिरिक्त कैगा कर्नाटकमध्ये, काकरापारा गुजरातमध्ये, रावत भाटा राजस्थानमध्ये, जैतापूर, तारापूर महाराष्ट्रामध्ये, कुडनकुलम आणि कल्पकम हे तमिळनाडूमध्ये असणारे काय तर नरोरा उत्तर प्रदेशमध्ये हे सर्व सर्व अणुविद्युत प्रकल्प आहेत. लक्षात ठेवा. ॲटॉमिक एनर्जी म्हणतो आपण IMP आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि कालच्या प्रश्नाचं उत्तर किंवा कालचे जे काही रिव्हिजनचे प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. कारण रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. रिव्हिजन खूप महत्त्वाचा असतो. नुकत्याच ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षांच्या इतिहासात प्रथमच लष्कराचे कमान एका महिलाकडे सोपविण्यात आले असून त्यांचे नाव काय असेल तर ते सुसान कोयल. हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेत. त्यांचं नाव आहे पीटर माग्यार. नुकत्याच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू विक्टर ॲक्सेल्सनने बुधवारी निवृत्तीची घोषणा केली असून त्याचा संबंध कोणत्या देशाशी आहे तर ते डेन्मार्क. जागतिक कला दिन कधी साजरा करण्यात येत असतो? 15 एप्रिलला. IPLच्या इतिहासात भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी केला असेल? विराट कोहली. नुकत्याच श्रीलंका ते भारत हा धोकादायक टप्पा पार करणारी जगातील पहिली पूर्णपणे अंध जलतरणपटू कोण बनले आहेत? ईश्वरी पांडे. भारतीय लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटच्या पहिल्या खोल समुद्रातील नौकानयन मोहीम त्याचं नाव आहे समुद्र साहस. याला कोठून हिरवा झेंडा दाखवण्यात आला? मुंबई. भारतातील पहिले क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? हे आहे अमरावती, आंध्र प्रदेश. 10 ते 11 एप्रिल 2026 रोजी भारतीय वायुसेनेचे मेंटेनन्स कमांडर्सचं जो काय कॉन्क्लेव्ह होतं याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? ते नागपूरमध्ये. बायोकेमिस्ट्री आणि हेमॅटॉलॉजीमध्ये ISO 15119/2022 मान्यता प्राप्त करणारी भारतातील पहिली आयुर्वेदिक संस्था कोणती ठरली आहे? ही आहे CARI बेंगळुरू. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याचं उत्तर आपण उद्या नक्कीच बघूयात. नुकत्याच दिव्यांग अर्जदारांसाठी सुलभता वाढविण्यासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते बनलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायचं आहे. याचं उत्तर उद्या आपण चेक करूयात. आणि तुम्ही जर नवीन असाल तर अजून एक माहिती सांगतो. हे आपलं अनुभव स्टडीचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही नक्कीच या QR कोडवरती स्कॅन करून घेऊ शकता आणि जे काही स्पेशल GKची बॅच आहे त्याचा लाभ तुम्ही उठवू शकता. या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही हे स्कॅन करून देखील QR कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता. ज्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व माहिती वगैरे पाठवून देत असतो. आपलं Instagramची आयडी आहे. याला देखील नक्कीच तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज वगैरे पाहायला भेटतील. चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाकी आपले राजगुरू, नादवर्धेचं आणि स्वप्नपूर्ती तिन्ही पुस्तकं आहेत. संपूर्ण GKसाठी तुम्ही पुस्तक घेऊ शकता. तुमची तयारी खूप छान पद्धतीने करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. त्यात आता लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.